तुम्ही जसं म्हणताय अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतो. खरं तर हा अपघात अचानक झाला आणि अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं. नेमकी काय कारण तुम्हाला अशी वाटतात की ही कारणं या संदर्भात असू शकतात? असे आधी पक्षाची जबाबदारी सांभाळत होते, ते गेले, कुणीतरी यायला पाहिजे आणि त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतलेले दिसतोय. नाही सर, सगळं मान्य आहे, पण किमान दुखवटा तरी पूर्ण झाला पाहिजे ना. एवढी घाई कशासाठी, कोण करताय सगळं? मी नाही. जयंत प्रफुल्ल पटेल हे सगळं भाजपच्या सांगण्यावरून करतात. असं एक जयंत पाटील आणि दादांची याची चर्चा सुरू होती, परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडत आहे यावरती कोणीही भाष्य करायचं नाही. परंतु शशिकांत शिंदे वेळोवेळी सांगतायत की आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला होता, परंतु आता हे जे निर्णय होतात तर काय कसं पाहता या निर्णय? मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षामध्ये एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकमत होता. 3 मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती, पण दुर्दैवानं हा अपघात झाला. पण पार्थ पवारांनी हे सगळं घडून आलं असं एक बोललं जातं. माहिती आहे पवार फॅमिली सहमत आहे काय सगळ्यात एवढ्या घाईशी? पवार फॅमिली अशा गोष्टी चर्चा करते. तुम्हाला किमान सांगितलं गेलं तरी नाही का की बाबा आम्ही असं असं करतोय? कोण सांगणार? साहेब, एक मतप्रवाह असा आहे की 10 दिवस जरी या घटनेला अजून होत नाही, तुम्ही जसं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे, पुढे येतील, पण या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता, कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे, तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात, फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक ठोस पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ती वेगळी राहिली असती असं वाटत नाही. नाही, मी तुम्हाला स्वच्छ सांगितलं की आमच्या पक्षामध्ये दोन्ही पक्षामध्ये सुसंवाद वाढावा यासाठी पावलं टाकली होती, चर्चा सुरू होती आणि ती चर्चा पॉझिटिव्ह डिरेक्शननी होती. अनफॉर्च्युनेटली या इन्सिडेंटमुळं त्याला धक्का बसला. आणखी प्रोसेस अशाच पद्धतीने सुरू राहील असं तुम्हाला आता सध्या परिस्थितीला माहिती आहे का? मी त्याच्यात नाही आहे. साहेब, मुद्दा असा आहे, हे प्रयत्नच तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेसमधनं बाजूला ठेवलं गेलंय जाणीवपूर्वक. तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्याने आता सगळं भाजपच चालवणार अशी चर्चा आहे, त्यासाठी सगळं केलं, घडून आणलं गेलंय. मला माहिती आहे, चर्चा तुमच्या मनात दिसते, आमच्या नाही. मग आता हे कशासाठी एवढी घाई कशासाठी? मला काय विचार? पवार साहेब, सुनेत्रा ठीक आहे, इनफ. नाही, तुम्ही सहमत आहात त्या सगळ्या गोष्टींशी? नाही, काही चर्चाच नाही, प्रस्तावच नाही. मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती, दादांची इच्छा होती की पुरी हवी ही आमची इच्छा आहे. पण आता त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यावरून असं असं काही सांगताच नाही, एकदम कसं सांगता येईल? साहेब, एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला झटका लावून जाणारी आहे. असे अपघात वारंवार घडले, परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्ये काय असावी? ॲक्सिडेंटची ॲक्सिडेंट टेक्निकल सिच्युएशन क्या हो सकते? साहेब, गेल्या ज्या दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यमं असतील किंवा अनेक नेते मंडळीसुद्धा असतील किंवा अनेक जण असतील ते या संपूर्ण घटनेकडे एक वेगळ्या नजरेने बघतायत. काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाऊल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा. तुम्ही पहिल्याच दिवशी हे क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे, पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला तरी या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित आहे. कसं बघताय? असं आहे की सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट जे आहे ते खोलात जातात. त्यांनी काल
CAG ची जाहीर केली. बघूया त्याचं काय येतं.